यानंतर बातमी आहे गोरेगाव मधली. गोरेगावच्या सिद्धार्थनगर परिसरातील आदर्श विद्यालय शाळेच्या परिसरात कुत्र्यांची दहशत असल्याचं पाहायला मिळत आहे. रेबीज झालेल्या कुत्र्यांनी 3 जणांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर शाळेच्या परिसरातील एका सुरक्षा रक्षकावर कुत्र्यानं उडी मारून त्याच्या खांद्याला चावा घेतल्याची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहेत. प्रशासनानं या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेकडे पूर्वी कुत्रा पकडायची काहीतरी जागा किंवा ते लोक काहीतरी करायचे. हल्ली पत्रव्यवहार सुद्धा करून महानगरपालिकेला तसं काही ती टीम तशी येत नाही. तसं पूर्वी कसे महानगरपालिकेने पत्र करायचो त्यावेळी ते महानगरपालिकेची कोणती गाडी यायची, त्या कुत्र्यांना बावर पकडायची. आता काय झालं, त्यांना पकडल्यानंतर सुद्धा ते काय करतात, त्यांना काहीतरी त्यांची नसबंदी किंवा काहीतरी निरीक्षण करतात. परत ते पण शेवटी त्याच्या कुत्र्याच्या मनात किंवा काय गोष्टीचा प्राणीचा आहे त्याच्यामध्ये सोडल्यानंतर ते जे चावणं असतं ते वारंवार चालणारच ना. शेवटी आता तक्रार केली पण सध्या असं नाही की ते येऊन घेऊन जातात. ते काय करतात, तिथे काय त्याला इंजेक्शन देतात किंवा त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट देतात, सोडून देतात.